पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। तूच माझ्या आईक अंगारातून काहीतरी टाकून दिलास केसान गळ कापलंस तू विश्वासराव माझ्या आईक काय झाला ना तर मी तुका सोडणार नाही। सर निघायचं काय झालं सर सर काय झालं कोणाचा फोन होता काही नाही सर सर प्लीज काही असेल तर सांगा। तावडे मी मगाशी नायकांच्या वाड्यावर गेलो होतो एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक घरातला सदस्य म्हणून। म्हणजे वाड्यावर काही झालं का? हो मी आईंना अंगारा दिला होता म्हणजे ते औषध आहे त्यांच्या मानसिक आजारावरचं त्या ते अंगारा समजून घेतात पण निदान त्यामुळे ते घेतात तरी। आज मी त्यांना तो अंगारा दिला आणि त्यानंतर त्यांची अचानक तब्येतच बिघडली। पण सर ह्या आधी हे औषध घेतल्यानंतर काही झालं होतं का? आय मीन साईड इफेक्ट वगैरे? नाही त्यामुळेच मला नेमका प्रश्न पडलाय की काय झालं कसं झालं। सर मला भलताच संशय येतोय सर। मलाही संशय येतोय काहीतरी गडबड आहे। मी नायकांच्या वाड्यातून औषध देऊन बाहेर पडलो आणि नंतर नेमकं असं काय घडेल शोधावं लागेल। हो सर पण आपल्याकडे वेळ कुठे म्हणजे माझ्याकडे तरी। आणि समजा आता आईंना काही झालं तर सगळा संशय माझ्यावर येणार सगळी केस माझ्यावर उलटणार आणि ती कदाचित तुमच्याकडेच येईल आणि मग तुम्हाला ठरवायचंय। सर असं काही बोलू नका सर तुम्ही सिनियर आहात आणि आम्हाला खात्री आहे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही। पण तसा पुरावा सापडायला हवा ना तो मिळालाच नाही तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्तव्याचं पालन करावं लागेल। सर जाऊन एकेकाला तुडवू का सर म्हणजे कळेल बरोबर नेमकं कोण। मला वाटतं मला आता वाड्यावर गेलं पाहिजे। सर आम्ही पण येतो आणि हो आपल्या डॉक्टरांना पण घेऊन जाऊया मी त्यांना कॉल करून वाड्यावर पोहोचायला सांगतो। हॅलो डॉक्टर मी नाही सोडणार त्या विश्वासरावाक जीव घेऊन मी त्याचो। दत्ता शांत हो दत्ता शांत हो। हे बघ आधीच त्याला आपला संशय आहे त्यात आपण काही बोललो ना तर आणखीन प्रॉब्लेम होईल। किती नाही बोलायचा आपल्या औषधीची अवस्था झाली तर आपण नाही बोलतो कोण बोलणार? कोण बोलणार म्हणजे बाकीची माणसं पण हत ना घरात ती बोलतील।
सरिता, माझी औसाई. तुमची औसा तशी ह्यांची पण औसा. हे थोरले म्हणून ह्यांका सगळा मिळता आणि हे धाकटे म्हणून मिळता. फक्त दागिने मिळवूसाठी औस हवी आहे काय त्यांका? त्यांची काय जबाबदारी नाही हा काय? सरिता, तर ह्या सगळं बोलूची ही वेळ नाही. हीच बोलूची वेळ हा. सगळ्या बाबतीत पुढे पुढे जातास आणि मग सगळं स्वतःच्या अंगावर येता. आई ग थांब ना जरा तू. थांब काय थांब? तुझ्या बापाशी कळत नाही हा. ह्या सगळा त्यांका अडकवूसाठी चालला हा. कोण अडवते दादाला? आम्ही. मग तुम्ही करा ना फोन तुमच्या मित्रा आणि विचारा जा आयंका काय केला असता. वहिनी, आपल्याकडे काहीच पुरावे नाहीयेत. हा बघितलास काय हो? आयंका काय झाला हा आणि ह्या सगळा दिसत असताना अभिराम भाऊजी विचारतात पुरावं काय हा, आणि तुम्ही त्या विश्वासरावाक फोन केला. मी म्हणते एवढं कसलो राग तुमच्या डोक्यात सदान कदा? ह्या सगळा तुमच्या रागानेच होता हा. तुमचो नेने काकां वांगडा वाद होतो म्हणा नेनेंच्या खुनांचो आरोप तुमच्यावर इलो. त्या अजयाक या रागामुळेच तुम्ही मारला होतास. त्याका मारल्याची चौकशी पण तुमचीच झाली होती. अहो, तुमच्या मनात हा ता सगळा तुम्ही तोंडावर बोलता, पण हाय बाकीची माणसं अशी नाही हत. ता काय बोलणार नाही म्हणून दिसून येत नाही. तुम्ही दिसून येतात आणि म्हणाल तुमच्या अंगावर सगळा येता. सरिता, हे बघ, प्रत्येक वेळेला जे चुकीचं आहे ना त्याच्या विरोधात आम्ही सुद्धा बोललेलो आहोत. मग ह्या जा सगळा झाला ता बरोबर झाला काय? सांगा ना, ह्या जा सगळा झाला ता बरोबर झाला काय? ह्या सगळा कित्या झाला? विश्वासरावान अंगारो दिल्यान म्हणालच ना. मग अभिराम भाऊजी असा कित्या म्हणतात की पुरावा होयो? माधव भाऊजी पण गप हत. सगळी माणसं मूग गिळून गप बसतात. सरिता, आता आरडाओरड करून काही फायदा आहे का? काय होणार आहे का? बघा, सगळी जण स्वतःक वाचवूक बघतात आणि तुम्ही केलास लगेच त्यांका फोन, दमदाटी केलास. आता ह्याचो राग त्याने मनात ठेवला तर काय करायचा? सांगा सांगा माधव भाऊजी, काय करायचा? अभिराम भाऊजी, तुम्ही जाशाल त्यांका सोडवू? सरिता, तो आमचा भाऊ आहे. भाव? भाव? तळघराच्या चौकशीसाठी पोलीस घेऊन गेले होते तेव्हा खय गेले होते हे भाव? सगळा गाव म्हणता नेने काकांका दत्तान मारला, तेव्हा कोण कसा कधी बोलत नाही ता? सरिता, गप्रो होता. इतकी वर्षा सरिता गपच रवतीला. म्हणान ही वेळ इले हा. पण मी आता सांगान ठेवते, तुम्ही आता काय बोलायचा नाही, आरडायचा नाही. माझी पण 2 पोरं आहोत. त्या विश्वासरावान तुमका आत टाकल्यानंतर काय करायचा मी? सरिता, जा होय ता होय, मग कोणी अडवायचा? मी त्या विश्वासरावाक नाही सोडणार. आहे आहे अरे,
आहे डॉक्टर, हे काय होते आईला? अहो मी तुमका सांगलेलंय ना, ही माझी केस नाही, रघु काकांची केस हा. तुम्ही डॉक्टर आहात का कोण आहात? इथे पेशंट सिरियस आहे आणि तुम्ही काय बडबडताय? अहो ह्या इतक्या करून त्याच्यात काय फरक पडलो काय बघा. पण तुमचे ते रघु काका सुद्धा परत गेलेच ना. मला हे सगळं विचित्र वाटतं. माधव, मग सांग ना निलिमा, हे सगळं अचानक सुरू झालं. याच्या आधी पण आई बडबडत होती, पण हे काहीतरी निराळच आहे. हे सगळं पांडूनी सांगितलंय, त्यातलं काही तर. देविका जरा शांत बस प्लीज. आई 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 डोळे उघडणं आहे. आहे माझी एक रिक्वेस्ट आहे. आपल्या परीने आपल्याला जे प्रयत्न करायचे होते ते करून झालेत, पण काहीच फरक पडत नाहीये. सो आपण आता आईंना हॉस्पिटलमध्ये नेऊया. प्लीज, याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये. तावडे, येस सर. नायकांच्या वाड्यावर फोन करून सांगा त्या औषधाला कोणीही हात लावू नको. हो सर. हॅलो, अभिराम नाईक, इन्स्पेक्टर तावडे बोलतो. हा बोला ना. साहेब तिकडेच येत आहेत, पण त्यांनी दिलेल्या औषधाला कुणीही हात लावायचा नाही. ते आहे तिथेच आणि तसंच ठेवून द्या. हा हो ठीक आहे. अभिराम, कोणाचा फोन होता? इन्स्पेक्टरचा फोन होता. विश्वास इथे येतोय म्हणे. त्या अंगाराला कोणी हात लावू नको असा बोललाय तो. आता हा येऊन काय करणार आहात आणखी? जा करू आता करून झाला ना. हो, तुम्ही गप्पा. बाकीची पण माणसं आहात ना. कोण बोलता हा काय? तुम्ही फोन केलेलाच ना. आता तो इलो ना की तुमच्यावर राग काढत. बहिणी तो काय झालं हे बघायला येतो इथे. मी जातोय अजून. डॉक्टर नको, तुमची इथे गरज लागली तर. ओ माका जमला आणि माझ्यान झाला तर मी केलं असे. पण आता हे तुमचे पोलीस बिलीस येत असतील तर त्या भानगडीत माका पडायचा नाही असा. ओ माझी लहान लहान पोरा असत तो घराकडे, माका जाऊ देत. अहो काय करताय हे? अहो पोलिसीले काही विचारतलेत ना या सलाईन कोणी लावल्यान म्हणून. मी लावलंय म्हणून सांगी. ओ तुम्ही तरी सांगाव यांका. निलिमा, यांना आपण जाऊ दिलं तर. नाही, थांबा इथे, काही होणार नाही. काय करणार आता विश्वासराव? आधी स्वतः सगळा करायचा आणि नंतर वर्दीचा फायदा घेऊन धमकावायचा. येऊ देते का? मी तर काय विचारणार आहे, तू किती माझ्या आईचा जीव घेतस? दादा विश्वास असं का करे? तो स्वतःहून अंगारा घेऊन नाही आला होता. आपण सांगितलं होतं त्याला घेऊन ये म्हणून. अभिराम बरोबर बोलतोय. आणि त्यांनी अंगारा फक्त आईला द्यायला सांगितलं होतं. म्हणजे कळताना तो का त्या का आईची ही अवस्था करूची होती? त्या का ह्याच हवा होता म्हणून फक्त ऐकच अंगावर खाऊक सांगितलेला होता. का सांगते त्यानंच केला हा सगळा. अहो, तुमका औषधीची काळजी हा म्हणून तुम्ही बोलचाल.
पण घरात बाकीची पण माणसं आहेत, ती बोलणार आहेत काय? मी तुमका सांगून ठेवते हा, तुम्ही आता काय बोलायचं नाही. सरिता, आता मी गप राहणार नाही आणि माका कुणी अडवायचा नाही. कोण वया तुमका? नायकांचं घर हेच ना? वय ह्योच नायकांचो वाडो हा. पण तुम्ही कोण? डॉक्टर साहेब आहे ते. पण आतमध्ये एक डॉक्टर आहात, मग तुम्ही? इन्स्पेक्टर विश्वासरावांनी पाठवलं. या घरात कोणाची तब्येत बिघडली आहे का? वय आमच्या थोरलं वहिनी आहेत ना, त्यांची तब्येत बिघडली हा. पण आतमध्ये एक डॉक्टर असताना तुम्ही? कळेलच. येवा तुम्ही, चला. विश्वासराव आले की निघूच. आता काय कंडिशन आहे पेशंटची? काय हालचाल नाही करत. काय झालं असात? ते तपासल्यावर कळेलच. काय केस आहे? तावडे, ए जा तिकडे लांब जाऊन थांब. ह्या माझ्या मित्राच्या आई आहे. त्या मानसिक रुग्ण आहेत, त्यामुळे त्यांना काही औषधं दिली गेली, अर्थात सायकेट्रिस्ट बरोबर कन्सल्ट करूनच. या घरातली लोक त्यांना मानसिक आजार आहे हे ऍक्सेप्ट करायलाच तयार नाही आहेत. त्यामुळे त्यांना हा अंगारा आहे असं सांगण्यात आलं होतं. अर्थात या घरातल्या काही लोकांना याबाबतीत कल्पना होती. नायकांची थोरली सून आणि त्यांचा धाकटा मुलगा जो माझा मित्र आहे. पण आज अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे मीच त्यांना ही औषधं आणून दिली. पण औषध घेतल्यानंतर पेशंट सिरियस आहे. याच्या म्हणण्यानुसार तर ते काहीच हालचाल करत नाही. प्लीज तुम्ही एकदा बघा ना, चेक करा प्लीज. चल. थांबा विश्वासराव भाऊ. काय झालं पांडू? तुम्ही माईंक विष दिलास ना? आहे अहो अहो काय होता हा ऐंका? ओ डॉक्टर, ओ बघा काय ता. डॉक्टर बघा. हो, नाडियेचे ठोके कमी कमी होत चालले. माका वाटता बाहेर विश्वासराव आले. अरे दत्ता, दादा, दत्ता. सांग ना विश्वासराव, माही काही दिलास ना? ए काय बोलतोस? विश्वासराव,
विश्वासराव, तू आमच्या औषधीचा जीव घेतलास, मारलास ते का?